102 वर्षांची यशस्वी वाटचाल करणाऱ्या राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची 13वी शाखा मालवण शहरात सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही 5वी शाखा आहे. शहरातील रेवतळे येथील वास्तू तथास्तू अपार्टमेंट येथे माजी आमदार तथा सिंधुरत्न समृद्धी योजना समिती सदस्य प्रमोद जठार आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ कार्यवाह नितीन वाळके यांच्या हस्ते या शाखेचा रविवारी शुभारंभ करण्यात आला. राजापूर कोऑपरेटिव्ह बँक ही रत्नागिरी जिल्ह्यातली एक नावाजलेली बँक आहे. या बँकेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील ग्राहकांना सेवा देण्यास यापूर्वीच प्रारंभ केला असून बँकेच्या 13व्या तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5व्या शाखेचा शुभारंभ मालवणमध्ये माजी आमदार प्रमोद जठार आणि नितीन वाळके यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. तर बँक प्रशासनाच्या वतीनं प्रमोद जठार, नितीन वाळके, बँकेचे अध्यक्ष हनीफभाई काझी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बँकेचे OSD प्रसन्न मालपेकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर दीनानाथ कोळवणकर यांनी आभार मानले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे यांनी प्रास्ताविक करताना बँकेच्या वाटचालीची माहिती दिली. बँकेला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचं काम सर्वांच्या भक्कम पाठिंब्यामुळे शक्य झाल्याचं ते आवर्जून म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक गणेश कुशे यांनीही मार्गदर्शन करताना बँकेला शुभेच्छा दिल्या. आज बँकिंग फास्ट झालंय, बँकिंग व्यवहार पण बदलले. त्यामुळे राजापूर अर्बन बँकेने नुसतं क्रेडिट आणि डेबिट हे विषय न करता बँकेत लोकांना रोजगाराचं प्रशिक्षण देखील द्यायला पाहिजे. उत्तम व्यवहार कसा करायचा, उत्तम रोजगार कसा करायचा, उत्तम व्यवसाय कसा करायचा याचं प्रशिक्षण देण्याचं केंद्र बँकेनं आपल्या सर्व शाखांमध्ये सुरू करावं असं माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले. म्हणजे बँकेची अनिवार्य जबाबदारी आहे. बँकिंग सेक्टर फार डिफरंट झालाय. तो काळ गेला. आज त्या कॉम्प्युटर चालवण्याचा सत्कार माझ्या हस्ते झाला. अहो तेव्हा कॉम्प्युटरचा शिकवण नव्हता. माझ्या समोर 200 लेजर असायची. 200 लेजर आणि पण आम्ही सगळे एवढे दाखवत होतो की आमचे कॅल्क्युलेटर्स नव्हते. कॅल्क्युलेटर वापरायला आमच्या बँकेत बंदी होती. मी आधी तुम्ही जर एका पानावरती 100 आकड्यांची जर बेरीज मारायला सांगितलं तर मी कॅल्क्युलेटर पेक्षा जास्त पटकन बेरीज मारणारा प्रमोद जठार. आणि मग त्या 100-200 लेजर मध्ये हनीफभाई काझी समोर आले. हनीफभाई काझी 2334 नंबर, चल अकाउंट उघड, चेक द्या. अशा प्रकारचं बँकिंग, आज बँकिंग फास्ट झालंय पण बँकिंग व्यवहार पण बदललेले आहे. आणि मला विश्वास आहे या बँकेमध्ये जसं मी म्हटलं डिपॉझिटरची काळजी घ्यायला पाहिजे, कर्जदारांची काळजी घ्यायला पाहिजे, कर्मचाऱ्यांची काळजी. मी सेवक संचालक होतो 4-5 वर्ष. माझ्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना 2000 कर्मचारी होते. मी प्रत्येक ब्रांचचा प्रवास करायचो. त्या कर्मचाऱ्यांना काय कमी पडतं, काय हवं आहे, त्यांचं 3 वर्षाने होणारे 5 वर्षाने होणारे ऍग्रीमेंट बरोबर होतं की नाही, त्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही, त्यांच्या मुलाबाळांची काळजी घेतली जाते का, त्यांच्यासाठी इन्शुरन्स मिळतो का. बाबा 30 वर्षापूर्वी मी करायचो प्रत्येक ब्रांच मध्ये जाऊन.
आज तुमच्या 13 ब्रँच आहेत, तुमची सुरुवात आहे. पण माझी विनंती तुम्हाला आहे, जशी ग्राहकांची काळजी घ्याल तशी आपल्या त्या सेवकांची सुद्धा, कर्मचाऱ्यांची सुद्धा, आई बापाच्या काळजीने व्यवस्था करा, हे सुद्धा माझं सांगणं आज तुम्हाला आहे. कारण आपला कर्मचारी खुश असेल तर मला वाटते आपली बँक आणखीन चांगल्या प्रकारे फायदे देऊ शकते. आपण सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये साधारणतः आपल्या बँका चालवतो. नितीनभाई, हनीफभाई, आपल्या सगळ्याच मंडळींना मला एक मात्र दुःख शेअर करायचं आहे की आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आता आमच्याकडे सिंधुरत्न समिती आहे, 100 कोटीचा आमचा वर्षाचा बजेट आहे. दीपकभाई केसरकर आमचे प्रमुख आहेत, चेअरमन आहेत. आम्ही तुमच्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये व्यापारासाठी, व्यवसायासाठी 100 कोटी वर्षाला अशा प्रकारचा निधी आम्ही देऊ शकतो. आता आम्ही इथे एक प्रयोग केला, आमचा विकी तोरसकर असेल इथे, मच्छीमारांसाठी आम्ही इथे आता एक पूर्वी ते पेट्रोल इंजिन वापरतात, पण आम्ही आता गॅसकीटचा वापर करायला सुरुवात केली. त्यांना आम्ही काही पैसे देतोय. हजारो मच्छीमार आहेत, जर त्यांनी गॅसकीट वापरले त्यांच्या त्या इंजिनसाठी, बोटीसाठी, तर त्यांचा खर्च 50 ते 60% वाचतो. 50 ते 60%. आम्ही यांना पण काही प्रमाणात सबसिडी देऊ शकतो. माझी विनंती तुम्हाला बँकेला आहे, माझ्या सगळ्या बँकिंग क्षेत्राला आहे, नितीनजी तुम्हाला पण आहे, की आता हा एकट्या दुकट्याचा बँक चालवणं हा व्यवसाय नाही. नाऊ दिस इज अ टीम वर्क. आपण सगळ्यांनी टीम म्हणून काम करायला. बँकेमध्ये नुसतंच क्रेडिट आणि डेबिट हा विषय न करता बँकेमध्ये अनेक लोकांना रोजगाराचं प्रशिक्षण सुद्धा द्यायला. उत्तम व्यवहार कसा करायचा, उत्तम रोजगार कसा करायचा, उत्तम व्यवसाय कसा करायचा, त्याचं मार्गदर्शन देण्याचं केंद्र सुद्धा राजापूर अर्बनने आपल्या सगळ्या ब्रांचेस मध्ये सुरू करावं, असं पण माझं तुम्हाला आग्रहाचं सांगणं आहे. कुठला धंदा प्रॉफिटेबल आहे, कुठून पैसे मिळतील, MSME मधून पैसे येतील का, आमच्या सिंधुरत्न मधून पैसे देता येईल का? कारण आमच्या अनेक योजनांमध्ये बँकेचं कर्ज हे कंपल्सरी आहे. त्यामुळे जर आपण तुम्ही त्या ठिकाणी कर्ज दिलं तर 50% इंटरेस्ट सबवेन्शन सुद्धा केंद्र सरकार देते. आम्ही सबसिडी द्यायला तयार आहोत. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये निर्माण होणारे उद्योग जर वायबल व्हायचे असतील तर 100% बँके, 75% बँकेचं लोन घेऊन सर्वाइव्ह होणार नाही. CEO साहेब, राईट ऑर रॉंग? तुम्ही जरी 100% त्याला कर्ज दिलं तरी तो व्यवसाय सर्वाइव्ह होणार नाही. म्हणून त्यांना काही प्रमाणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीवर सबसिडी द्यायला लागतील. त्या सबसिडी देण्याचं काम आम्ही करू. सबसिडी देण्याचं काम आम्ही करू. म्हणून अशी प्रपोजल तयार करा. 25% त्यांचं स्वतःचं भांडवल असेल, 35% आम्ही सबसिडी देऊ, 35% बँकेचं कर्ज असेल. अशा प्रकारचे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचं काउंटर सुद्धा राजापूर अर्बनने सुरू करावं, असं माझं या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सांगितलं. आणि मला म्हणले, जठार साहेब एक बोलू का? म्हटलं बोला. की ज्याचा भक्त श्रीमंत त्याचा देव श्रीमंत. पुंडलिक वगैरे, ज्याचा भक्त श्रीमंत त्याचा देव श्रीमंत. आपल्या बँकेने पण काय लक्षात ठेवायला पाहिजे, ज्याचा ग्राहक श्रीमंत त्याची बँक श्रीमंत. त्या ग्राहकाला श्रीमंत करा, त्याच्यासाठी योग्य पैशाचं नियोजन करा, त्याला वेळेवर पैसे द्या, त्याला अडीअडचणीत उपयोगी या. 0 NPA ठेवणाऱ्या तुमच्या ग्राहकासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कर्ज न मिळवणारा ग्राहक तुम्हाला मिळाला, त्या ग्राहकाची आयुष्यभर काळजी घ्या. तो तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो, थांबतो. बँकेसाठी गुणात्मक वाढ ही सर्वोत्तम ठरते. राजापूर आणि मालवण हा तसा जुना संबंध आहे. आता राजापूर बँकेच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा मालवणशी जोडला जाईल. इतर बँकांशी स्पर्धा करताना सेवेचा दर्जा राखला जाईल. पर्यटन, व्यावसायिक, स्थानिक तसंच व्यापारी यांची गरज ओळखून त्या प्रकारे सेवा बँकेच्या माध्यमातून द्यावी, असं सांगत नितीन वाळके यांनी बँकेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ऐकूयात. अपेक्षा असते की होय, मला माझ्या दर्जाची सेवा मिळाली पाहिजे, म्हणून राजापूर आणि मालवण साहेबांनी उल्लेख केला. माझा हा खूप जुना संबंध आहे. आमचा पिंड पोचला तो राजापुरी खोबऱ्यावरतीच पोचला.
ही दोन त्या काळातली बंधनं होती. गणेश इथे बसलाय. सहज ज्यावेळी जुनी कागद कधीतरी पुढे येतात त्यावेळी ज्यावेळी ही सगळी धामधूम चालू होती, ज्याचा उल्लेख प्रमोदजींनी केला, आणि मालवणच्या या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होतं, त्यावेळेचं एक पत्र नुकतंच माझ्या वाचनात आलं. राजापूर मधल्या एका व्यापाऱ्याने आपल्या इकडच्या कुटुंबियांना पाठवलेलं ते पत्र आहे. सापळे आडनावाचे ते व्यापारी आहेत आणि त्याच्यामध्ये जे उल्लेख आहे हा दोन बंदरांमधला, दोन व्यापारपेठांमधला, आज जरी दोन जिल्हे निराळे असले तरी सुद्धा एकेकाळी आपण एकाच जिल्ह्याचे घटक होतो. हा ऋणानुबंध आज या निमित्तानं दृढ होत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि दुसरी बाब म्हणजे राजापूरचा आणखी माझा तर खूप जुना संबंध आहे. हे माझे साडू राजापूर आता दोन एकही नाही, दोन. पण हे जरी चित्र खूप साजरं गोजरं दिसत असलं तरी मागच्या कोरोनाच्या लाटेनंतर 2 वर्षाच्या टाळेबंदीनंतर इथं परिस्थिती प्रचंड गंभीर आहे. ही बाब आपण बँक म्हणून या सहकारामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवला. हा जो काही 1.25%, 1.5%, 2% नावाखाली 25, 30% जी वाटप चाललेलं असतं, मग ते निरनिराळ्या नावाने असतं. सहजपणे लोकांना पैसे मिळतात असं वाटतं, परंतु त्याच्यातनं मग कितीतरी आत्महत्या, कितीतरी मारामारी आणि कितीतरी पोलीस आणि कोर्ट केसेस झालेल्या आहेत. या पातळीवरती उतरून ज्यावेळी आपण काम करणार आहोत त्यावेळी खऱ्या अर्थाने सहकारामध्ये काम केल्याचं समाधान आणि ज्या गोष्टीसाठी म्हणून हे रोपटं आधी गुजरातमध्ये आणि मग महाराष्ट्रामध्ये फोफावलं, त्या सहकारामध्ये काम करणं ही आज आपल्याला काळाची गरज आहे, कधी नव्हे इतकी गरज आहे. आणि याच्यासाठी म्हणून ज्यावेळी राजापूर अर्बन बँकेसारखी बँक इथं येते त्यावेळी तिचं स्वागत करणं हे इथल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य बजावण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थाने आज मी इथं उपस्थित झालेलो आहे. बँकेचे अध्यक्ष हनीफबाई काझी यांनी बँकेच्या वाटचालीची माहिती दिली. आमच्या बँकेचा व्यवसाय 700 कोटींपर्यंत पोहोचलाय. मालवणवासियांनी आमच्या बँकेशी व्यवहार करावेत. आम्ही कोणत्याही ठिकाणी कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्या बँकेची स्थापना क्रेडिट सोसायटी म्हणून 1921 साली झाली. त्या काळात भाग भांडवल 2,500 ते 3,000च्या पटीत आणि 40 सभासदांच्या जोरावरती ही क्रेडिट सोसायटी त्या काळात एक 5-6 जण असे समविचारी होते. त्याच्यात पित्रे होते, बरीचशी नावं होती त्याच्यात. ते आता नावं बऱ्याच वेळा सांगून त्या लोकांनी ही क्रेडिट सोसायटी स्थापन केली. आणि क्रेडिट सोसायटी स्थापन केल्यानंतर मग नंतर कालांतराने त्याला बँकेचा पतसंस्थेचा दर्जा मिळाला. त्याच्यानंतर बँक झाली. तर मी तसा भाग्यवान समजतो की मी 2007ला या राजापूर अर्बन बँकेमध्ये आमच्या सहकार पॅनलच्या माध्यमातून आमचे आदरणीय या अनिलजी ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिली निवडणूक सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडली. निवडणूक लढल्यानंतर मी त्यावेळेला विजयी झालो. त्यावेळेला मी बँकेत सुरुवातीला गेलो. त्यावेळेला बँकेची ठेव होती 30 कोटी. 2007 ते आज 2024 आणि त्याच काळात योगायोगाने आम्हाला एक आयरे साहेबांसारखा एक चांगला अधिकारी आम्हाला बँकेला लाभला. त्या 30 कोटीवरून आज आम्ही मिक्स बिझनेस 700 पर्यंत पोहोचलोय आणि डिपॉझिट आहे आमचा 430 कोटी. बोलायचा उद्देश एवढाच आहे की आम्ही बँकेत काम करत असताना राजकीय
सपला बँकेच्या बाहेर काढून आम्ही ही बँक आज जी तर कोकणातली एवढ्या नावारूपाला आली आहे, सर्व पक्षी आम्ही असताना सुद्धा तिथे राजकारण कुठल्याही पद्धतीत आम्ही करत नाही आणि राजकीय सगळ्या ज्या काय असतील ते बाजूला घेऊन आम्ही प्रत्येक गोष्ट एक आपला कुटुंब आहे, ही आपली संस्था मोठी झाली पाहिजे, कुठेही त्या संस्थेला बाधा येता कामा नये असं कुठलंही कृत्य आमचा एकही संचालक करत नाही. म्हणूनच अदानी साहेब मी अभिमानाने सांगेन की आमच्याकडे टेबला घालून काय होत नाही आणि एजंट वगैरे कोण इथे आमच्या या बँकेला चालत नाही. आम्ही सर्व अधिकार आमच्या कर्मचाऱ्यांना कागदपत्र मात्र तपासून घेणार. तुमची प्रॉपर्टी, तुम्हाला कर्ज किती पाहिजे, जर त्याची ती प्रॉपर्टी तपासून व्यवस्थित असेल तर त्याला कुठल्याही संचालकाकडे जायची गरज नाही. याच्या अगोदर पहिल्या कॉपरेटिव्ह बँकांमध्ये प्रत्येक वेळेला जगार साहेब संचालकांच्या दारात फेऱ्या मारायला लागायच्या. साहेब माझं एवढं कर्ज आहे, माझं मंजूर करा. आमच्या ह्या राजापूर अर्बन बँकेमध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठलाही सभासद संचालकाच्या दारात जात नाही कर्ज मंजूर करा म्हणून सांगून. आम्ही एकच आमचं ठरवलेलं आहे की ज्याची कागदपत्रे सक्षम असतील, तो चांगला असेल, त्याला पूर्ण मदत करण्याचा आम्ही बांधील आहोत. त्यामुळे आज ही बँक राजापूर सारख्या एक छोट्याशा शहरातून, छोट्याशाच मलिन, आता इथे तुमची 18,000 लोकसंख्या आहे साहेब, राजापुरात तर आमच्या 6,000 आता सत्यास्थितीत आहे, कागदोपत्री 8-9,000 आहे. मग ही परिस्थिती आज राजापूर सारखी आणि तुमच्याकडे 18,000 आहे आणि 10 लाख लोक वर्षाला तुमच्याकडे ये जा करत असतात. म्हणजे पर्यटनच्या दृष्टीने हा तालुका खरोखरच चांगल्या पद्धतीने बहरलाय. तर मी आज ही बँक मालवणमध्ये आली. मालवणकरांना मी एकच सांगेन की कुठल्याही पद्धतीत आपण या बँकेशी व्यवहार करा. बँक तुम्हाला चांगल्या पद्धतीने आज आमच्या ह्या सिंधुदुर्ग नगरीत 5वी शाखा आहे आणि 5वी शाखा स्थापन करत असताना आपण प्रत्येक गोष्टीला, आमची गरिबांची गोरगरिबांची बँक आहे, हे छोटस रोपटं लावलं होतं, आज त्याचं वटवृक्ष झालंय. तर कुठल्याही पद्धतीत आपण कमी पडणार नाही आणि आमच्याकडून कुठल्याही, आम्ही तर आमच्या मगाशी अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलले, ही सत्य परिस्थिती आहे, नाकारत नाही, पण आमचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही सर्व ही ह्या कल्पना जेव्हा आम्ही बँकेत रुजू करून घेतो त्यावेळेला अगोदरच आम्ही त्यांना ही सगळी कल्पना दिलेली असते. सभासद हा पहिला आणि नंतर बाकी सगळं. आज सभासद जर आपल्याबरोबर नसेल तर आपण ही बँक चांगल्या पद्धतीने तुम्हाला डिपॉझिट मिळले पाहिजेत, कर्जदार मिळाले पाहिजेत. हे सर्व करत असताना आपलं जे वागणं आहे ते सौजन्यता पूर्ण असलं पाहिजे त्या अधिकाऱ्याने, की प्रत्येकाला आपण सेवा चांगल्या पद्धतीने दिल्याशिवाय हे कुठलंही साध्य करू शकत नाही. आपण या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष हनीफभाई काजी, उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे, OSD प्रसन्न मालपेकर, मालवणचे माजी नगरसेवक गणेश कुशे, पूजा करलकर, पूजा सरकारे, इमारत मालक निलेश मांजरेकर, रश्मी लुडबे, किसन मांजरेकर, विकी तोरसकर यांच्यासह बँक संचालक जयंत अभ्यंकर, संजय ओगले, प्रकाश कातकर, राजेंद्र कुशे, दीननाथ कोळवणकर, विवेक गादीकर, अनामिका जाधव, किशोर जाधव, विजय पाध्ये, अल्ताफ संगमेश्वरी, कर्मचारी प्रतिनिधी अनिकेत हेलेकर, रोहित सामंत, व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रकाश भावे, सुजाता देसाई, मालवण शाखा व्यवस्थापक निलय हसोटीकर, सहाय्यक सरव्यवस्थापक लक्ष्मण म्हात्रे, चंद्रकांत चौगले, भूषण म्हापणकर, रिमोह जाधव, अकाउंट विभाग रमेश काळे, IT विभाग प्रसन्न खांबे, वरिष्ठ अधिकारी कमल चव्हाण, शुयेब कुडाळकर, प्रथमेश सागवेकर, प्रसाद मोहिते, कुलदीप चव्हाण, महेश पुजारी, लक्ष्मण दुधम तसंच ठेवीदार मधुकर वायरकर, संजय देसाई, वालकर तसंच अन्य ग्राहक, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
मालवण येथे शाखा शुभारंभ करताना पहिल्याच दिवशी बँकेकडे 35 लाख ठेवी जमा झाल्या असून 100 पेक्षा जास्त ग्राहकांनी बचत खाती सुरू केली आहेत. कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, मालवण.